किती महान आहे। आज सर्वंद जगामध्ये क्रिसमस हा साजरा केला जात आहे, परंतु किती लोक आहेत खरोखर जसं देवदूताने म्हणलं की मोठा आनंदाचा समाचार आम्ही तुम्हाला सांगत आहोत आहे की नाही, पण तो आनंदाचा समाचार किती लोकांनी अनुभव घेतलेला आहे ना। आज जगामध्ये 850 करोड लोक आहेत, पण यातून खरंच किती लोकांनी तो त्याच्या जन्माचा, त्याचा उद्धाराचा नाही का, मृत्यूवर विजय झाल्याचा अनुभव त्यांच्या जीवनात आलेला आहे, खरंच नाही का। आणि आज आम्ही किती भाग्यवान लोक आहे। मी पण माझ्या वयाचे 27 वर्ष असंच मजा करत होतो, नवीन कपडे बनव, घराची रंगोटी कर आणि खाऊ बनवायचा आहे की नाही, आणि मिरवायचं। आम्ही एकदम रोमन कॅथलिक म्हणजे एकदम पिढ्या, आम्हाला आई वडिलांना असं शिकवलं रोमन एकदम पिढ्यापासून आम्ही ख्रिस्ती। पण जेव्हा शहाणा झालं तर कळलं अरे दिवसापासून आपण किती लांब आहे खरं का। त्यामुळे आपण किती भाग्यवान लोक आहे, इथं चारणाचा मोठा आनंद हाच आम्ही अनुभव करत आहोत। पण इथं थांबायची काही कहाणी, आज तर माझ्या जीवेला चटक लागली बाबा। ब्रदरला म्हणलं की आपल्याला आता असाच प्रोग्राम करायचा जोपर्यंत प्रभू येत नाही किंवा शरीराला बोलत नाही। काय कसं वाटतं तुम्हाला? गुड आयडिया। यानं आपण सांगायला पाहिजे, घाबरले पाहिजे, कारण आपण जर गप बसलो तर हे आजूबाजूचे लोक कुठे जाणार आहे ना। त्यांना काय आशा आहे का? फक्त आशा देणार एकच वीक आहे। या आपण देवाला धन्यवाद करू, प्रभूने आजचा प्रोग्राम खूप छान सक्सेस केला। आता इथे पण जे पण कारण प्राप्त नाही झालेलं आहे, आपला प्रत्येक मीटिंगचा एकच उद्देश असतो की आपण आत्मिक जीवनामध्ये अजून वाढावं, अजून बलवान व्हावं, आणि आपल्यामध्ये कोणी असेल त्याचा उद्धार नाही झाला तो पण देवराजाचा वारस झाला आहे की नाही। या उद्देशाने या आपण या मीटिंगसाठी आमच्या प्रेमळ बापा आम्ही धन्यवाद स्तुती करतो। मीटिंग तू आशीर्वादित केलं आणि या भवनाच्या खाली आम्हाला सर्वांना एकत्र केलं, धन्यवाद करतो। अजून पण कोणी येण्याचे मार्ग आहेत त्यांना पण इथं पोहोचण्यासाठी तू सहायता कर, आणि ह्या ठिकाणी पण तुझ्या गीताद्वारे गौरव करायला आम्हाला सहायता कर, आणि जे वचन आहे प्रभू ते वचन तुम्हाला आशीर्वाद करून दे, आणि ज्यांनी जे पण हे वचन ऐकत आहे त्यांच्या विश्वासावर अधिक भर घाल पाहिजे। आणि आमच्यामध्ये कोणी आहे ज्यांनी उद्धार प्राप्त नाही केलं, आजच्या दिवस प्रभू या संदेशाद्वारे ते पण उद्धार प्राप्त करायला त्यांच्या जीवनात तू महान करायचं। तुझं नावाचा महिमा प्रभू येशूच्या गोड नाव। परमेश्वर के पवित्र नाम को हम धन्यवाद देंगे क्योंकि और एक जन्य समय परमेश्वर ने उसकी उपस्थिति में आकर उसकी महिमा करने के लिए हमारे जीवन में दान में दिया है। परमेश्वर का वचन जैसा भजन संहिता 103 उसके 1-2 में कहता है कि हे मेरे मन यहोवा को धन्य कहा, और जो कुछ मुझ में है वह उसके पवित्र नाम को धन्य कहे। हे मेरे मन यहोवा को धन्य कहा और उसके किसी उपकार को न भूलना। सचमुच प्रिय, परमेश्वर ने हमारे जीवन में इतना बड़ा उपकार किया है कि हम जीवन भर भी उसका धन्यवाद करें तो वो कम ही है। इसलिए परमेश्वर ने हमको जो बचाया है, जो पाप के दलदल में हम पड़े हुए थे, तो प्रभु ने हमको वहां से छुड़ाकर उस चट्टान पर खड़ा किया है। जैसा वचन कहता है कि उसने मुझे सत्यानाश के गड्ढे और दलदल की कीच में से उबारा और मुझको चट्टान पर खड़ा करके मेरे पैरों को दृढ़ किया है। उसने मुझे एक नया गीत सिखाया जो हमारे परमेश्वर की स्तुति का है। सचमुच प्रियो, उस परमेश्वर ने हमारा जीवन बदल दिया है। आए उसके आनंद में होते हुए, उस उद्धार के आनंद में होते हुए परमेश्वर की महिमा करते हुए गीत हम गाएंगे। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है, पेज नंबर 41, सॉन्ग नंबर 93, पेज नंबर 41, गीत नंबर 93। मेरे दिल में नया गाना प्रभु यीशु देता है, मेरे दिल में नया गाना प्रभु यीशु देता है। आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। हालेलुया, आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। मेरे दिल में नया गाना प्रभु यीशु देता है, मेरे दिल में नया गाना प्रभु यीशु देता है। आपकी गंदगी से मुझे उतारा, दिया उसने नया गीत तेरे जीवन में। आपकी गंदगी से मुझे उतारा, दिया उसने नया गीत तेरे जीवन में।
प्रभु की स्तुति करूंगा, मेरे दिल में नया गाना प्रभु यीशु देता है, मेरे दिल में नया गाना प्रभु यीशु देता है। उसने मेरे प्राण को किससे निकाला, उससे बदबू सारा बिल्कुल दूर किया, उसने मेरे प्राण को किससे निकाला, उससे बदबू सारा बिल्कुल दूर किया। आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा, हालेलुया। आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा, मेरे दिल में नया गाना प्रभु यीशु देता है, मेरे दिल में नया गाना प्रभु यीशु देता है। माता पिता भाई बहन सब कुछ वही है, बिना लेकर उसकी महिमा करता रहूंगा, माता पिता भाई बहन सब कुछ वही है, बिना लेकर उसकी महिमा करता रहूंगा। आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा, ओ हालेलुया। आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा, मेरे दिल में नया गाना प्रभु यीशु देता है, मेरे दिल में नया गाना प्रभु यीशु देता है। जहाँ की मुसीबत क्या करेगी, उस जहाँ की जिंदगी पर आशा रखता हूँ, जहाँ की मुसीबत क्या करेगी, उस जहाँ की जिंदगी पर आशा रखता हूँ। आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा, हालेलुया। आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा, मेरे दिल में नया गाना प्रभु यीशु देता है, मेरे दिल में नया गाना प्रभु यीशु देता है। मेरे लिए जल्दी आने वाला है, उसके साथ हमेशा मैं जाता रहूंगा, मेरे लिए जल्दी आने वाला है, उसके साथ हमेशा मैं जाता रहूंगा। आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा, ओ हालेलुया। आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा, मेरे दिल में नया गाना प्रभु यीशु देता है, मेरे दिल में नया गाना प्रभु यीशु देता है। प्रेज लॉर्ड। पहले से करने वाला यीशु मसीह की अधिकार नाम में सब पवित्र लोगों और एक बार मसीह में रहता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सगळ्यांना पुन्हा एकदा ख्रिस्ती अभिवादन। प्रभु के लोग कितना धन्य लोग हैं, आणि प्रभूचे लोक किती धन्य लोक आहेत। आज दुनिया के लोग एक प्रकार मतलब प्रभु को मानते हैं परंतु प्रभु कौन है वो जानते ही। आणि आज जगाचे लोक एक प्रकारे प्रभूला मानतात पण प्रभू कोण आहे हे ते ओळखत नाही। है ना, मतलब अदेना बोल करके जग में जब पौलुस गया वहां पर बहुत तत्वज्ञानियों का एक बड़ा हड्डा वहां पर है। आणि अदाना या ठिकाणी ज्या वेळेला प्रेषित पौल गेला त्यावेळेला तत्वज्ञानी लोकांचा मोठा एक समुदाय त्या ठिकाणी आहे। लोग बहुत बुद्धिमान लोग हैं आणि ते खूप बुद्धिमान आहेत। तो वहां पर उन्होंने जब देखा तो वहां पर
जब प्रेरितों का उसका 17 अध्याय का जब 22 से जब हम पढ़ता है आणि प्रेषित त्याचा 17 अध्याय त्याच्या 22 वचनापासून पुढे आपण ज्या वेळेला बघतो, और पौलुस ने अरियुपगुस के बीच में खड़े होकर कहा, हे एथेंस के लोगों, मैं देखता हूँ कि तुम हर बात में देवताओं के बड़े मानने वाले हो, क्योंकि मैं फिरते हुए जब तुम्हारी पूजने की वस्तुओं को देख रहा था तो एक ऐसी वेदी भी पाई जिस पर लिखा था अनजाने ईश्वर के लिए, इसलिए जिसे तुम बिना जाने पूछते हो, मैं तुम्हें उसका समाचार सुनाता हूँ। देखा, अभी वहाँ पर बहुत देव है और उसके बीच में उन्होंने ऐसा भी एक किया है, अज्ञान देव। आणि त्या ठिकाणी पुष्कळ देव आहे आणि त्या ठिकाणी एक असंही त्यांनी देव म्हटलेला आहे की जो अज्ञात देव, तो अज्ञात देव जो है वही है ओरिजिनल देव। आणि जो अज्ञात देव आहे तोच खरा आहे, खरा देव। अभी पौलुस बोलता है कि तुम बहुत देवों को बांटता है, और उसके बीच में मैंने देखा एक देव पर लिखा है अज्ञात देव। जो अज्ञात देव है उसके बारे में मैं तुम्हें बताता हूँ। आणि मग त्या ठिकाणी पॉल जे आहे अथेन्सच्या लोकांना म्हणतो, तुम्ही पुष्कळ देवांना पालन करता, पण एका ठिकाणी लिहिलेलं आहे अज्ञात देव, त्या अज्ञात देवासंबंधाने मी तुम्हाला सांगत आहे। वास्तव में परमेश्वर का ज्ञान रहना कितना बड़ी बात है, आणि खरोखर देवाचं ज्ञान ठेवणं केवढी मोठी गोष्ट आहे। है ना। लोग आज परमेश्वर को नहीं मानता, लोक आज देवाला मानत नाही। अभी कितने बुद्धिमान लोग हैं आपको मालूम है, म्हणजे इस्रायल में तक 60% लोग नास्तिक लोग हैं। आणि इस्रायलामध्ये सुद्धा 60% लोक नास्तिक आहेत। इतना झटका लगता है ना, आणि केवढा मोठा झटका बसतो ना। है ना। मतलब प्रभु में विश्वास करने लोग बहुत संख्या बहुत कम है, आणि प्रभूमध्ये विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे। और दुनिया भर में मतलब ऐसा प्रभु को ना मानने वालों की संख्या बढ़ते जा रहे हैं। आणि जगामध्ये प्रभूला न मानणाऱ्या लोकांची संख्या आता वाढत आहे। वो ऐसे क्यों बोलता, आणि वो लोग ऐसा प्रभु नहीं है ऐसे क्यों बोलता, आणि ते लोक असं का म्हणतात की प्रभू नाहीये। आपको मालूम है ना, जब 53 वचन संगीता का पहला वचन में ऐसे लिखा है, आणि स्तोत्र 53 त्याच्या पहिल्या वचनामध्ये असं लिहिलंय, उसने अपने मन में कहा, हाँ। कोई परमेश्वर है ही नहीं, हाँ। वे बिगड़ गए, वो बिगड़ गया। उन्होंने कुटिलता के घिनौने काम किए हैं। हाँ, मतलब उनको अपना उल्ला का बिगड़ा हुआ काम मनमानी में करना है, इसलिए वो बोलता है प्रभु नहीं। आणि त्यांना कुटिलतेचे काम आपल्या मनमर्जीप्रमाणे करायचे, म्हणून ते म्हणतात परमेश्वर नाहीये। परमेश्वर है करके मानेगा तो परमेश्वर का नियम विधियों को मानना पड़ेगा। आणि जर परमेश्वर आहे असं जर आपल्याला पालन करायचंय, मान्य करायचंय, तर त्याचे विधी सुद्धा आपल्याला पालन करावे लागतील। इसलिए बहुत से लोग कहने लगा प्रभु ही नहीं, आणि म्हणून खूप लोक म्हणू लागले प्रभू नाहीच आहे। प्रभु है करके मानने वाला लोगों का भी क्या किया, जब रोमियों के पत्री पहला अध्याय का 21 से 23, रोम त्याचा पहिला अध्याय 21 ते 23 वचन, इस कारण की परमेश्वर को जानने पर भी हाँ। उन्होंने परमेश्वर के योग्य हाँ। बड़ाई और धन्यवाद न किया, हाँ। परंतु व्यर्थ विचार करने लगे, हाँ। यहाँ तक कि उनका निर्बुद्धि मन अंधेरा हो गया, हाँ। वे अपने आप को बुद्धिमान जताकर मूर्ख बन गए और अविनाशी परमेश्वर की महिमा को नाशवान मनुष्य और पक्षियों और चौपाइयों और रेंगने वाले जंतुओं की मूर्त की समानता में बदल डाला। देखा, मतलब क्या है कि मतलब उन लोग सच्चा परमेश्वर को एक मूर्ति के रूप में बदल करके, मतलब वो मूर्ति को कोई जानने ही नहीं, इसलिए कुछ भी मनमानी कर सकता, और उसको जहां पर भी रखेगा वो तो घूमता ही नहीं, इसलिए उसको ऐसा एक प्रभु करके उन्होंने मानना शुरू किया। आणि जो जिवंत परमेश्वर आहे त्या जिवंत परमेश्वराला विसरून त्यांनी एक अशा मूर्त्या आपल्यासाठी तयार केल्या की ज्याच्यामध्ये जीव नाहीये, आणि ते अशा ठिकाणी ठेवून मग त्याची आराधना करू लागले, त्याला मानू लागले। लेकिन आज हमारी अवस्था ऐसा नहीं है ना, आज आपली अवस्था अशी नाहीये ना, हमने प्रभु को पाया है, आणि प्रभूला आपण प्राप्त केलंय, हम उद्धार पाया है, आपलं तारण झालंय, प्रभु हमारे साथ है, प्रभू आपल्या सोबत आहे। इसलिए आज यहाँ पर मैं आपको एक सीधा एक गॉस्पेल संदेश नहीं दे रहा हूँ, आणि या ठिकाणी सरळ तुम्हाला एक सुसमाचार नाही देत आहे। यहाँ पर बैठा हुआ सारे लोग उद्धार पाए हुए लोग हैं, आणि या ठिकाणी बसलेले सर्व लोक तारण प्राप्त झालेले लोक आहेत। इसलिए अभी थोड़ी देर के बाद में 1 घंटा के बाद में अभी जो समुद्री है उधर आपको एकदम एक नया गॉस्पेल दिया जाएगा। आणि मग 1 तासानंतर ज्योती सिस्टरच्या इथे ज्या वेळेला
मीटिंग है त्या ठिकाणी एकदम नवीन सुवार्ता सांगितली जाईल। हाँ, लेकिन अभी यहाँ पर मैं विश्वासी लोग सभी लोग होने के कारण विश्वासियों का जीवन में मतलब हमेशा जो हर रोज करना चाहिए एक छोटा सा क्लास आपको देना चाहता हूँ। आणि या ठिकाणी सर्व विश्वासू लोक असल्या कारणाने विश्वासू लोकांच्या जीवनामध्ये नेहमी करायला पाहिजे त्याच्या संबंधाने एक छोटासा क्लास या ठिकाणी घेणार अभी आहे। आपको मालूम है जो प्रभु ने सौंपा है वो काम हमें विश्वासियों के होकर के निभाना है। आणि प्रभूने आपल्याला जे सोपवलेलं आहे ते काम आपण विश्वासयोग्य होऊन पूर्ण करायचंय। तो हमको रोज करना चाहिए ऐसा 12 बातें बाइबल में लिखा है। आणि दररोज आपण करायला पाहिजे अशा 12 गोष्टी बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत। हर एक उद्धार पाए हुए लोग ये काम रोज करता है कि नहीं ये बात को परखना। आणि प्रत्येक तारण प्राप्त झालेला व्यक्ती दररोज या 12 गोष्टी करतो का नाही हे जरा पडताळून बघा। अगर सही रीति में अगर आप नहीं मानता है तो आप अपने आप को न्याय करना कि मैं एक सच्चा मसीह जीवन नहीं बिता रहा है। आणि जर खरोखर जर तुम्ही या 12 गोष्टी जर नाही करत आहे तर मग स्वतःलाच तुम्ही परीक्षण करा की मी एक खरा ख्रिस्ती व्यक्ती आहे का। मतलब ये खास करके पुराने विश्वासियों के लिए इतना कोई खास नया बात नहीं होगा, लेकिन कुछ बात नया भी रहेगा, लेकिन जो भी है सबको ये सीखना जरूरी बात है। आणि या ज्या गोष्टी आहेत त्या शिकणं प्रत्येकाला गरजेचं आहे। तो मानो सबसे पहली बात जो उद्धार पाए हुए व्यक्ति और रोज अगर हम मसीह ईसाई या मसीह बोलने का अर्थ एक मसीह के पीछे चलने वाला आणि ख्रिस्ती म्हटलं म्हणजे ख्रिस्ताला अनुकरण करणारा। तो मसीह व्यक्ति उसका जीवन में हर रोज कैसे चलना चाहिए आणि एक ख्रिस्ती व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये दररोज कशा प्रकारे चालला पाहिजे। नंबर 1 पहिली गोष्ट लूका उसका 9 अध्याय का 23 वचन। लूक त्याचा 9 अध्याय त्याचं 23 वचन। उसने सबसे कहा, यदि कोई मेरे पीछे आना चाहे तो अपने आप से इनकार करे और प्रतिदिन अपना क्रूस उठाए हुए मेरे पीछे हो ले। ठीक है, यहाँ पर साफ यीशु मसीह की प्रस्तावना है। आणि या ठिकाणी स्पष्ट देवाचं प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगतं यीशु मसीह के पीछे जो चलना चाहता है आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरू इच्छितो। मैं शायद कल भी आपको एक बात बताया आणि कालही एक गोष्ट तुम्हाला सांगितली, यीशु मसीह की सुसमाचार अलग दर्जे में सुनाएगा तो बहुत लोग आएगा, आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता वेगळ्या प्रकारे सांगितली तर खूप लोक येतील। कैसा बोलना आणि कसं बोलायचंय, आप प्रभु के पीछे आएंगे तो आणि प्रभूच्या पाठीमागं तुम्ही याल तर कुछ समस्या नहीं होगा, आणि तुम्हाला काही समस्या होणार नाही। नौकरी मिलेगा, तुम्हाला चांगली नोकरी घर भेटेल, मिलेगा, तुम्हाला एक चांगलं घर भेटेल अच्छा तबीयत रहेगा, आणि तुम्हाला चांगलं तुम्ही धष्टपुष्ट राहाल। ऐसा सब बोलेगा तो बहुत लोग आएगा। आणि असं सगळं काही बोललं तर खूप लोक येतील। परंतु यीशु मसीह ने सिखाया हुआ वो सच्चाई बोलेगा तो लोगों बोलेगा फिर क्या इसके पीछे जाने का। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं सत्य जर त्यांना शिकवलं तर लोक काय म्हणतील, काय यांच्या पाठीमागं जायचं। यीशु मसीह ने क्या बोला, प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं, मत्ती 10:22 मत्ते त्याचं 10 अध्याय त्याचं 22 वचन। मेरे नाम के कारण हाँ। सब लोग तुमसे बैर करेंगे। वाह वाह, यीशु मसीह के पीछे जाएगा तो सब लोग बैर करेगा, फिर उसके पीछे क्यों जाएगा। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागं गेलं तर सर्व लोक मग द्वेष करतील, मग त्याच्या पाठीमागं का जायचं। अब प्रभु बोलता है कि आखिरी तक आगे अच्छा और कल्पना जो उपद्रव हमारा छोड़ दिया। निरस धरेगा हाँ। निरस धरे रहेगा हाँ। उसी का उद्धार होगा। देखा इसका मतलब क्या है कि सब लोग नफरत करेगा तो भी अब नहीं छोड़ना, आणि धीरे धीरे चला रहेगा तो उधार होगा। आणि सगळ्यांनी द्वेष केला तरी आपण धीर पकडून राहा तर आपलं तारण होईल। देखो ये उधार पाए लोगों के लिए बोल रहा है, आणि हे तारण प्राप्त झालेल्या लोकांकरता सांगत आहे। आपका जीवन की यात्रा में यीशु मसीह के कारण लोग आपको नफरत करने लगेगा, तब अपने आत्मिक जीवन में थोड़ा सा मतलब नरम बने की ऐसे नहीं सोचना। आणि आत्मिक जीवनामध्ये जीवन जगत असताना तुमचा जरा जगापासून विरोध होईल, त्यावेळेला तुम्ही थोडं आत्मिक जीवनामध्ये नरम होईल असा विचार करू नका। नरम नहीं होना चाहिए, आणि तुम्ही नरम होऊ नका। और दोस्ती बनाए रखने के लिए पुराने दोस्त सब चला ना जाने के लिए आप नरम हो गया तो पूरा बात बिगड़ जाएगा। आणि सगळे जुने दोस्त आपल्याला सोडून न जाण्याकरता थोडस आपण नरम झालं तर तसं चालणार नाही। यदि सब लोग जाएगा तो फिर क्या होगा। आणि सगळे लोक निघून गेले तर काय होणार। न यीशु मसीह के साथ में चुना हुआ 70 चेले भाग गया, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जे निवडलेले 70 शिष्य आहेत ते निघून गेले, पळून गेले। यीशु मसीह नहीं घबरा, आणि येशू ख्रिस्त नाही घाबरला। 12 पास में खड़ा था, आणि 12 त्याच्या जवळ होते। उनको बोला तुम भी जाना चाहते हो?
आणि त्यांना म्हटलं तुम्हाला पण जायची इच्छा असेल तर तुम्ही पण जा. तो पत्रोस ने बोला आणि मग पेत्राने म्हटलं प्रभु कहाँ जाए, आणि हे प्रभू आम्ही कुठे जाऊ, क्योंकि अनंत जीवन की बातें तेरे पास है. आणि सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी तर तुझ्याकडे आहे. प्रियो, हमें उस सच्चा प्रभु के पीछे चलने के लिए शायद बहुत लोग हमको त्यागेगा, आणि त्या खऱ्या देवाच्या पाठीमागं चालण्याकरता पुष्कळ लोक आपल्याला सोडून जातील. इसलिए प्रभु बोलते हैं आखिरी तक जो विश्वास में बना रहेगा, धीरे धरा रहेगा, उसका एक उदाहरण होगा. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जो शेवटपर्यंत जो धीर धरून राहील त्याचंच तारण होईल. आप सोचिए, आपने प्रभु में विश्वास करने के कारण कितने लोग आपसे नफरत किया. आणि प्रभूमध्ये विश्वास केल्या कारणाने किती लोकांनी तुमचा द्वेष केला. है ना, घर की लोग, घरातले लोक बंधु लोग, आणि नातेवाईक, दोस्त लोग, मित्र, और जहाँ पर काम करते हैं वो काम का हमारे साथ में रहने वाले लोग, आणि ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी काम करणारे सहयोगी. होता है कि नहीं? मेरा अनुभव में है भाई, आणि माझ्या अनुभवामध्ये तसं आहे. है ना. मैं एक सच्चा मसीह जीवन बिताने के कारण घर के लोग भी बैर किया, बंधु लोग भी बैर किया. मैं आपको बोल रहा, मेरे को दूर से देखते ही वो लोग दरवाजे बंद कर देते, ओपन दरवाजा भी बंद हो जाता. आणि माझे नातेवाईक, माझ्या घरातले लोक, माझे मित्र, सगळ्या लोकांनी माझा द्वेष केला. ते लोक मला लांबूनच पाहिल्यानंतर त्यांचा दरवाजा जो उघडा राहायचा ते बंद करून टाकायचे. किसे बोलता, आणि खिडकीतून सांगायचे हमारे पास टाइम नहीं, आणि आमच्याकडे वेळ नाहीये. हम जाएगा तो क्या बोलेगा, सुसमाचार बोलेगा. आणि आम्ही गेलो तर काय सांगेल, सुवार्ता सांगेल. सुसमाचार सुनने के लिए उनके पास टाइम नहीं, आणि सुवार्ता ऐकण्याकरता त्यांच्याकडे वेळ नाही. कथा कहानी बोलने के लिए कोई भी आएगा तो स्वागत. आणि मग गप्पा गोष्टी, जगाच्या गोष्टी बोलल्या तर ते मग स्वीकारतात. जरा भयंकर बात है ना. केवढी भयंकर गोष्ट आहे. देखो, प्रभु का वचन पूरा होता है तो हमें दुखी बनना चाहिए. आणि देवाचं वचन जर पूर्ण होतं तर त्याच्यामध्ये आपण दुःख करायला पाहिजे का. यीशु मसीह ने यूहन्ना 15 अध्याय का 18-19 वचन में क्या बोला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने योहान 15 अध्याय 18 आणि 19 वचनामध्ये काय म्हटलं. यदि संसार तुमसे बैर रखता है तो तुम जानते हो कि उसने तुमसे पहले मुझसे बैर रखा. यदि तुम संसार के होते तो संसार अपनों से प्रेम रखता, परंतु इस कारण कि तुम संसार के नहीं वरन मैंने तुम्हें संसार में से चुन लिया है, इसीलिए संसार तुमसे बैर रखता है. इसका मतलब क्या है कि प्रभु का चुना हुआ लोगों को ये दुनिया नफरत करेगा. आणि देवाच्या निवडलेल्या लोकांचा हे जग द्वेष करेल. अगर हम दुनिया का दोस्ती के लिए प्रभु का वचन को छोड़ देगा तो प्रिय को एक मसीह जीवन ही नहीं होता. आणि जगाच्या मैत्री करता जर आपण प्रभूला सोडून दिलं तर ते ख्रिस्ती जीवन नाही होत. तो यहाँ पर यीशु मसीह इसलिए बोलता है, यदि कोई मेरे पीछे आना चाहता है तो उसको अपने आप को इनकार ना है. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त या करता अशा प्रकारे म्हणतात की जो कोणी मला अनुसरू इच्छितो त्याने स्वतःचा त्याग करायचा आहे और अपना सूली लेना. आणि आपला वधस्तंभ घ्यायचा आहे. पर मसीह के खातिर हमारे जीवन में आने वाला कोई भी प्रकार का कष्ट तकलीफ सहने के लिए हम तैयार हैं. आणि ख्रिस्त प्रित्यार्थ आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारचे कष्ट संकट सहन करण्याकरता तयार आज राहायचं. भी मसीह में आने के बाद में लोगों को वो सही प्रकाश नहीं मिला. आणि आजही ख्रिस्तामध्ये आल्यानंतर लोकांना तो खरा प्रकाश नाही मिळाला. है ना. जब स्वर्गराज का योग्य लोगों का भाग्य धन्य लोग बोलते बोलते आने के टाइम पर मत्ती 5 अध्याय का 11, 10 और 11, 12 वो वचनों में प्रभु ने क्या बोला मालूम है. बहुत बड़ा एक भेद बताया. आणि मग ते त्याचा 5 अध्याय त्याचं 10, 11 आणि 12 वचनामध्ये खूप मोठं रहस्य सांगितलं. धन्य है वे जो धार्मिकता के कारण सताए जाते हैं, क्योंकि स्वर्ग का राज उन्हीं का है. धन्य हो तुम. ठीक है, स्वर्गराज किसका है. आणि स्वर्गाचं राज्य कोणाचं आहे. है ना. यीशु मसीह के खातिर सताया जाता है. आणि जे प्रभू येशू ख्रिस्त प्रित्यार्थ त्यांचा छळ होतो. धार्मिकता बोलेगा तो वहां पर यीशु मसीह. आणि नीतिमत्व म्हटलं म्हणजे त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आहे. वहां पर हर एक शब्द में यीशु मसीह. आणि त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. यीशु मसीह खातिर हमको सतावट आएगा. आणि प्रभू येशू ख्रिस्त प्रित्यार्थ आपला छळ होईल. है ना. उस समय में बोलता है कि वो स्वर्गराज का योग्य है. आणि मग त्यावेळेला असं म्हटलं तो मनुष्य स्वर्गाच्या राज्याकरता योग्य आहे. यहाँ पर स्वर्गराज बोला वो राज्य कौन सा है. आणि या ठिकाणी सांगितलेलं स्वर्गाचं राज्य म्हणजे हे राज्य कुठलं आहे. 1000 साल का राज्य. 1000 वर्षाचं राज्य. तो परमेश्वर का राज्य मानो अभी हम लोग सब परमेश्वर के राज्य में हैं. आणि आता आपण सर्व परमेश्वराच्या राज्यामध्ये आहोत. और सब लोग स्वर्ग राज्य में नहीं मिलते. आणि सगळेच लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये नाही भेटणार. मिलने के चाहते हैं
आणि तुम्हाला त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये येण्याची इच्छा आहे है ना? मतलब आज प्रभु का राज्य में, परमेश्वर का राज्य में जो है उनमें से विजयी लोग स्वर्ग राज्य में है। आज जे परमेश्वराच्या राज्यामध्ये त्याच्यामधले जे विजयी लोक आहेत ते स्वर्गाच्या राज्यामध्ये जातील। और हम विजयी नहीं है तो, आणि जर आपण विजय नाही तर, क्योंकि विजयी लोगों के लिए वो राज है, आणि ते विजयी लोकांकरता राज्य आहे। इसलिए आपको उनको परखना है कि मैं रोज वो विजयी जीवन बिताने वाला 12 बात में आपको बता रहा हूँ। उसमें पहला बात है अपने आप को इनकार कर सुनी लेना, आणि विजय जीवन जगण्यासाठी योग्यता असणाऱ्या त्या 12 गोष्टी आहेत। त्याच्यापैकी एक गोष्ट आहे की आपला वधस्तंभ घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे चालणं। तो अभी उसका 11-12 भी पढ़ना। त्याचं 11 आणि 12 वचन हे वाचा। धन्य हो तुम हाँ। जब मनुष्य मेरे कारण हाँ। तुम्हारी निंदा करे हाँ। और सताए हाँ। और झूठ बोल बोल कर हाँ। तुम्हारे विरोध में सब प्रकार की बुरी बात कहे, हाँ। तब आनंदित और मगन होना, हाँ। क्योंकि तुम्हारे लिए हाँ। स्वर्ग में बड़ा फल है, इसलिए कि उन्होंने उन भविष्यवक्ताओं को भी हाँ। जो तुमसे पहले थे हाँ। इसी रीति से सताया था। देखो ऐसा हमें स्वर्गराज का योग्य बनाने के लिए कई लोग हो सकता है हमारा मंडली कई लोग ही हमारा निंदा करे, मैं कट्टी मैं नहीं आता समझी में, ऐसा बोलकर जाएगा तो आप कहां से जा रहा है? स्वर्गराज से दूर जा रहा है। आणि मग काही लोक काय करतील, ते म्हणतील नाही तुम्ही तुझ्याशी नाही बोलणार कट्टी, आणि मग त्या संगतीमध्ये मी येणार नाही असं म्हणून ते कुठून बाहेर जात आहे? स्वर्गाच्या राज्यातूनच बाहेर जात आहे। उसको प्रभु स्वर्गराज के योग्य बनाने के लिए ये परीक्षा आया, आणि त्यांना स्वर्गाच्या राज्याकरता योग्य बनवण्याकरता ही परीक्षा त्यांच्या जीवनामध्ये आली, और हमने अपने बुद्धि के सहारा लिया। आणि त्यांनी आपल्या बुद्धीचा आश्रय घेतला। उसने मेरा निंदा क्यों किया? आणि त्याने माझी निंदा का केली? उसने मेरा बदनाम क्यों किया? आणि त्याने मला बदनाम का केलं? ऐसा मैं संगति में आता नहीं आणि असं तर मग मी संगतीमध्ये येणार नाही। ना, बरं सहने के लिए तैयार नहीं, मसीह के खातिर निंदा सहने के लिए तैयार, मसीह के खातिर निंदा उड़ाना पड़ता है तो निराश होना चाहिए, खुशी होना चाहिए। आणि ख्रिस्त प्रित्यार्थ आपल्याला जर निंदा आणि अपमान सहन करावं लागतं तर आपण निराश व्हायला पाहिजे का आनंदी व्हायला पाहिजे? सच्च बोलो कितने बार निराश हुआ? आणि खरं सांगा किती वेळा निराश झाले? इसका मतलब क्या है कि आपको ये वचन याद नहीं। आणि याचा अर्थ काय की हे वचन तुम्हाला आठवत नाहीये। सच बात है ना? खरं आहे ना? हम लोग परीक्षा का समय में प्रभु का वायदा शब्द सब भूल जाता, आणि परीक्षेच्या वेळेला प्रभूचं जे अभिवचन आहे ते सगळं विसरून जातो। भूलना नहीं, विसरू नका, याद रखना, लक्षात ठेवा। क्योंकि 1000 साल का राज्य बोलेगा तो एक बहुत बड़ा सौभा का बात है। आणि 1000 वर्षाचं राज्य म्हणजे खूप मोठं एक पारितोषिक आहे। आप उस समय में आपका चेहरा और भी चमकना चाहिए। आणि मग त्या वेळेला आपला चेहरा अधिक जास्त चमकायला मैं पाहिजे। सोचता है कि सेवारियों को लोग दांत पीच करके क्या क्या बोला होगा मालूम नहीं, आणि स्टेफनाला लोकांनी दात ओठ खाऊन काय काय बोललं असेल माहिती नाही, और पत्रवा भी कर रहे हैं। आणि दगडमार पण करत आहे। मानो सेवारियों का चेहरा स्वर्ग की ओर, आणि स्टेफनाचा चेहरा स्वर्गाकडे आहे, स्वर्गदूत जैसे चमक रहा था। आणि स्वर्गदूताप्रमाणे तो चमकत आहे। देखने वाला चकित हो गया। आणि बघणारे त्यांना आश्चर्य वाटलं। फिर हम लोग दोनों था तो एक जगह पर ऐसा कुछ प्रतिकूल आया, आणि एका ठिकाणी असं काही प्रतिकूल आलं, तो विरोधी हमको देखकर क्या बोला? आणि विरोधी आम्हाला पाहून काय म्हटले? देखो हंसता है। आणि बघा हसताय। अरे अपने को लोग तकलीफ दे रहे हैं तभी भी वो हंसता है। आणि लोक आपल्याला त्रास देतात तरी आपण हसतो। क्यों हंसता है? का हसतो? प्रभु ने बनाया वो वायदा याद करके, ओ प्रभु आपने बुलाए कि बनाया धन्यवाद। आणि प्रभूने दिलेलं अभिवचन आहे ते स्मरण करून आपण म्हणतो की प्रभू त्याच्या करता तू आम्हाला योग्य बनवलं, धन्यवाद। हमें स्वर्ग राज्य का योग्य बनाया, आणि स्वर्गाच्या राज्याकरता योग्य बनवलं, बड़ा प्रतिफल का योग्य बनाया। आणि त्या मोठ्या प्रतिफळासाठी योग्य बनवलं। सच्ची बात है ना भैया? खरं आहे ना? हम दुनिया की रीति में नहीं सोचता ना, आणि जगाच्या रीतीप्रमाणे आम्ही विचार नाही करत। हमारा सोच सब प्रभु का दृष्टि में जो प्रभु जो सोचता है वैसा सोचने के लिए सीखना भी। आणि प्रभू जसा विचार करतो तसा विचार करायला शिका। अभी मानो यीशु मसीह का कितना निंदा किया गया, आणि येशू ख्रिस्ताची किती निंदा करण्यात आली, कितना बदनाम किया, आणि किती बदनाम करण्यात आलं। तो हमारे यीशु मसीह कभी नाराज नहीं हुआ, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त कधी नाराज नाही झाला, दुखी नहीं बना, दुःखी नाही झाला। और वही मन प्रभु ने हमको भी दिया। तेच मन प्रभूने आपल्याला पण दिले। जरूर ऐसा कुछ वातावरण बन जाता है लेकिन हमें दुखी नहीं होना। आणि असं काही वातावरण होऊन जातं पण आपण दुःखी नाही व्हायचंय। इसका मतलब नंबर 1 बात, रोज मतलब एक शब्द ऐसा है जो प्रतिदिन, प्रतिदिन वो शब्द
आप लोग जरूर अंडरलाइन करना। आणि मग दररोज हा जो शब्द आहे तो निश्चितच तुम्ही अधोरेखित करा। सूली लेने का अर्थ क्या? आणि आपण आपला वधस्तंभ घेणं याचा अर्थ काय आहे? हमारे प्रभु के खातिर मरने के लिए तैयार है। आणि येशू ख्रिस्त प्रित्यार्थ आपण मरायला तयार होणं। इतने मसीह लोग इधर ही बैठा हुआ उधार पाए हुए लोग आप अभी भी बोल सकते हैं कि मैं प्रभु के लिए मरने के लिए तैयार है। आणि तारण प्राप्त झालेले लोक जे या ठिकाणी बसलेले किती लोक म्हणू शकतात की प्रभू येशू ख्रिस्तासाठी मी मरायला तयार आहे? सच्चा दिल से परखो। आणि खऱ्या हृदयाने पारखा। यीशु मसीह वास्तव में हमको प्रभु के लिए मरने के लिए बुलाया। आणि खरोखर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याच्याकरता मरायला बोलवलं। कितने लोग समझतात? आणि किती लोक समजतात? सही बात है। खरं आहे। प्रभु हमें उसके लिए मरने के लिए बुलाया आणि प्रभूने आपल्याला त्याच्याकरता मरायला बोलवलं। दुनिया में एक आलिशान जीवन बिताने के लिए नहीं बुलाया। आणि जगामध्ये एक आलिशान जीवन जगण्याकरता नाही बोलवलं। बहुत से लोगों ने मतलब प्रभु का वो बुलाव को नहीं समझा। आणि पुष्कळ लोकांनी प्रभूचं ते पाचारण नाही ओळखलं। यही बात मत्ती 16 अध्याय का 24 वचन में यीशु मसीह यरूशलेम की ओर जाने के टाइम पर उनके जीवन में होने वाला बातों को बताने के समय में एक बात याद दिलाया। आणि मत्ती त्याचा 16 अध्याय त्याचं 24 वचन। तब यीशु ने अपने चेलों से कहा, यदि कोई मेरे पीछे आना चाहे तो अपने आप का इनकार करे और अपना क्रूस उठाए और मेरे पीछे हो ले। देखा मतलब मेरे पीछे आना है तो अपना क्रूस उठा करके ही मेरे पीछे होना है। आणि ज्याला कोणाला माझ्या पाठीमागे यायचंय त्याने आपला वधस्तंभ उचलून माझ्या पाठीमागे यायचंय। तो इसका मतलब अभी हम में आने के बाद में कितना देर क्रूस उठाया आणि प्रभूमध्ये आल्यानंतर किती आपण वधस्तंभ उचलला? पारखा। ये नया साल में हम जाने से पहले इस बात में एक अच्छा डिसीजन लेकर जाना। आणि नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना एक चांगला निर्णयासह तुम्ही पदार्पण करा। अच्छा अभी दूसरा बात। आणि आता दुसरी गोष्ट, इतना लंबा करने के लिए अभी टाइम मंगा नहीं है। मैं टाइम देखते हैं तो अभी इतना जल्दी भाग जाता क्योंकि 1 मिनट में 60 सेकंड तो इसलिए थोड़ा स्पीड जाएगा अभी। थोडं फटाफट जाऊ। चलेगा ना? अब हमारे साथ चलेगा ना? ओके। तो दूसरा बात क्या है? आणि दुसरी गोष्ट काय आहे? पहला कुरिन्थी 15 अध्याय का 31 वचन। पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 15 अध्याय त्याचं 31 वचन। हे भाइयों, मुझे उस घमंड की शपथ जो हमारे मसीह यीशु में तुम्हारे विषय में कहता हूँ कि मैं प्रतिदिन मरता हूँ। देखा और यहाँ पर बोलता है मैं प्रतिदिन मरता हूँ आणि मी दररोज मरतो। बड़ी बात है ना? आणि किती मोठी गोष्ट आहे। हमारे जीवन में हमको नहीं जीना और हम जी रहा है करके लगता है हमारा में मरना है। आणि आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी मी जगत आहे तर त्या ठिकाणी आपल्याला मरायचंय है ना? ऐसा कोई भी बात हमारे जीवन में होने नहीं देती। आणि अशी कुठलीही गोष्ट आपल्या जीवनामध्ये होऊ देऊ नका। है ना? हर बात में मैं नहीं मसीह मुझे में जीवित है ये बात को हमें यकीन करना। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जिवंत आहे या गोष्टीचा दृढ निश्चय करा। पौलुस ने ये परखा मेरे जीवन में अगर मैं जी रहा है तो क्या करता? अपने आप को मार देता। आणि पौलोने आपल्या जीवनामध्ये या गोष्टीला पारखलं, जर मी जगत आहे तर मग तो स्वतःला मारायचा। और आपको मालूम है पौलुस ने अपने जीवन में मानव गलातियों 2:20 में कहा। आणि पौलोने आपल्या जीवनाच्या मध्ये गलातीकराचं पत्र 2 अध्याय आणि त्याच्या 20 वचनामध्ये अशा प्रकारे म्हटलं, मसीह के साथ क्रूस पर चढ़ाया गया हूँ, अब मैं जीवित न रहा पर मसीह मुझ में जीवित है। देखिए अभी मैं जीवित नहीं, आणि आता मी जिवंत नाही। अगर मैं कहीं दिखाई देता है आणि जर माझा मीपणा कुठं दिसतो तर तुरंत वो मार देता। आणि तो लगेच मारायचा। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। इसको समझना प्रिय आणि याला समजायचं प्रियांनो, है ना? ये प्रभु की आत्मा रिवील करेगा तभी वो समझ पाएगा। आणि प्रभूचा आत्मा ज्या वेळेला प्रगट करेल त्याच वेळेला हे समजू शकाल। कई बार है ना लोग अपना निर्णय में अपना बुद्धि के अनुसार चलता है आणि लोक आपल्या निर्णयामध्ये आपल्या बुद्धीच्या अनुसार चालतात। हर बात में वचन मेरे लिए क्या कहता है वो बात पर ध्यान देना। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचं वचन काय सांगतं या गोष्टीकडे लक्ष द्या। और ऐसे नहीं है तो अगर और मैं जी रहा है मसीह मुझ में नहीं दिखता है तुरंत उसके लिए मरने के लिए तैयार है। आणि जर ख्रिस्त माझ्यामध्ये नाही दिसत आहे आणि जर मी जगत आहे तर त्याच्याकडे लगेच लक्ष द्या, क्योंकि मैं ऑलरेडी मसीह के साथ सूली पर मरा हुआ अवस्था है मेरा। आणि माझी अवस्था ख्रिस्तासोबत मेलेली अवस्था आहे। इसलिए वास्तव में हमको जीने के लिए परमिशन नहीं है। आणि खरोखर आपल्याला स्वतःला जगण्याकरता परवानगी नाहीये। हम
सूर्य पर खत्म हो चुका है। आणि आपण वधस्तंभावर मेलेलो आहोत अभी मसीह हमारे में जीना है। आणि आता ख्रिस्त आपल्यामध्ये जगायचा आहे। या मसीह को इस जीवन में, ये दुनिया में काम करने वाला एक पात्र बनकर के हमें जीना है। आणि ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये काम करण्याचं पात्र व्हावं अशा प्रकारे आपण जीवन जगायचंय। वे प्रभु का महिमा होने वाला एक पात्र है कि नहीं? आणि देवाचा गौरव होणारं मी एक पात्र आहे का नाही, ऐसा पात्र बनना, असं एक पात्र व्हा। प्रभु मुझे इस्तेमाल कर रहा है आणि प्रभू माझा उपयोग करून घेत आहे। मैं नहीं, मसीह मुझ में जी रहा है। मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे। ये बात है कि आणि या गोष्टीचा दृढ निश्चय करा। परंतु कई जगह पर पौलुस देखता है कि नहीं, अभी मैं जी रहा है तो क्या बोलता है, मैं उधरी मारता हूँ। आणि मग पुष्कळ ठिकाणी असं होतं की पौलाला जाणीव होते की नाही, या ठिकाणी मी जगत आहे तर मग लगेच त्या ठिकाणी तो मरतो। इसका मतलब याचा अर्थ वो अपना जीवन को सही रीति में परखता था और उसको रोज मारने का जरूरत पड़ता था। आणि तो दररोज आपलं जीवन पारखत असे आणि त्याला मग दररोज मरण्याची गरज वाटत असे। हम लोग अपने जीवन को परखते हैं, आपण आपलं जीवन पारखतो का? मैं जी रहा है या मसीह मुझ में जी रहा है? मी जगत आहे का ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे? जहाँ पर मैं पर आ गया उसको मारना है कभी, आणि ज्या ठिकाणी मी पण आला त्या ठिकाणी ते मारायचंय। है ना? अभी भी मसीह लोगों में ये मीपन आता है तभी तो घर में और मंडली में सब समस्या खड़ा होता। आणि लोकांमध्ये ज्या वेळेला मीपणा येतो त्या वेळेला घरामध्ये मंडळीमध्ये समस्या येतात। एक्चुअली मीपना नहीं आना चाहिए आणि लोकांमध्ये मीपणा यायला नको, क्योंकि हम सब एक ही सिर के अधीन शरीर का एक एक अवयव है। आणि एकाच मस्तकाच्या अधीन एकाच शरीराचे वेगवेगळे आपण अवयव आहोत। इसलिए हमको कभी भी एक दूसरे के प्रति कुछ भी बाधा नहीं आना चाहिए। आणि म्हणूनच एकमेकाच्या विरोधामध्ये कधी आपल्याला काही समस्या येऊ नये। ऐसा कुछ बात होता है तो आणि असं काही झालं तर घमंड आया, मग गर्व आला, मैं पण आया, मी पण आलो उसको खत्म करना, आणि त्याला मारून टाकायचं रोज हमें मारना है। आणि दररोज आपल्याला मारायचंय। रोज मरता है, कितने लोग बोल सकते हैं कि मैं रोज मरता हूँ? आणि किती लोक म्हणू शकतील की मी दररोज मरतो? कितने लोग बोलेगा किती लोक म्हणतील नहीं मारा अभी? नाही गेले? बहुत रोज मारने की जरूरत है। आणि आपल्याला दररोज मरण्याची गरज आहे। पौलुस जैसा इतना महान भक्त को रोज मरना पड़ता है तो प्रियो मैं आपको बताना चाहता हूँ, हमें कितना अधिक मरने की जरूरत है। आणि पौलासारख्या एवढ्या महान भक्ताला दररोज मरावं लागतं, तर आपण किती अभक्त आहोत, तर आपल्याला किती जास्त मरावं लागेल? हमारे जीवन से प्रभु का महिमा क्यों नहीं होता? आपल्या जीवनाच्या द्वारे प्रभूचा गौरव का नाही होत? हम मरता नहीं। आपण मरत नाही। प्रभु के लिए फलदायक जीवन बिताना है तो ये मरने का अनुभव बहुत जरूरी बात है। आणि प्रभू करता फलदायक जीवन जर जगायचं तर आपल्याला दररोज मरणं गरजेचं आहे। इसलिए अभी ये साल बीतने के लिए भी थोड़ा सा समय रह गया। अब पक्का परखना मुझे किन किन बातों में अभी भी मरना बाकी है। आणि हे जे वर्ष आहे संपण्याकरता थोडा वेळ बाकी आहे। तुम्ही निश्चितच परखा की मला कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये मरण्याची गरज आहे। प्रभु आपको जरूर समझाएगा आणि प्रभू निश्चितच समजून सांगेल। प्रभु आपको सहायता करे आणि प्रभू त्याकरता तुम्हाला सहाय्य करो। पड़ोसी उसका 3रा अध्याय का 5 वचन उसके साथ पढ़ने के लिए। आणि कलसीकराचं पत्र त्याचा 3रा अध्याय त्याचं 5 वचन, इसे अपने उन अंगों को मार डालो। उन अंगों को, वाला कुछ अंग है जो प्रभु का योग्य में कार्य नहीं कर रहे। आणि काही असे आपले अवयव आहे की जे प्रभूच्या योग्यतेचे कार्य करत नाही। जो पृथ्वी पर है, अर्थात वे विचार, अशुद्धता, दुष्कामना, बुरी लालसा और लोभ, जो मूर्ति पूजा के बराबर है। ये बातों को मार डालो। आणि या गोष्टीला आपण मारून टाकायचं आहे। अरे लोग परखना है आणि प्रत्येकाने पारखायचंय। मैं प्रभु में होने के बावजूद भी मुझ में ऐसा कोई बात है क्या? आणि प्रभूमध्ये असताना सुद्धा माझ्यामध्ये असं काही आहे का? उसको मारना भी आणि त्याला मारायचंय। है ना? ये आपको समय के अनुसार पड़ोसियों का पत्र आपको आपके 3रा अध्याय पढ़ेगा तो बहुत बात आपके जीवन में दूर करने वाला बात आपको दिखाएगा। आणि कलसीकराचं पत्र 3रा अध्याय जर वाचलं तर पुष्कळ अशा गोष्टी ज्या तुम्हाला दूर करण्याकरता सांगतील। ओके, तीसरी बात, तिसरी गोष्ट, इब्रानियों 3रा अध्याय का 13 वचन। इब्रिकराचं पत्र 3रा अध्याय आणि त्याचं 13 वचन, जिस दिन तक आज का दिन कहा जाता है, हर एक दिन एक दूसरे को समझाते रहो। मतलब हर रोज आप एक दूसरे को समझाना। आणि दररोज एकमेकांना आपण
समजून सांगणं. जो आज बहुत बातों में हमको दूसरे को समझाने की जरूरत है. आणि पुष्कळ गोष्टीमध्ये दुसऱ्या लोकांना समजून सांगण्याची गरज आहे. कई लोग आत्मीय जीवन में बहुत बाइसलर हो चुका है. आणि पुष्कळ लोक आत्मिक जीवनामध्ये मागे जात आहेत. हमें क्या करना चाहिए? आपण काय करायला पाहिजे? उनका उत्साह बढ़ाना. त्यांचा उत्साह वाढवायचा आहे. उसका 4 अध्याय का 11 होते. आणि हिब्रीकराचं पत्र 4 अध्याय त्याचं 11 वचन. अतः हम उस विश्राम में प्रवेश करने का प्रयत्न करें, ऐसा न हो कि कोई जन उनके समान आज्ञा न मानकर गिर पड़े. हाँ, बोलने का अर्थ क्या है ना, मतलब इस बात में हम लोग प्रयत्न करने का मतलब उत्साही होना. आणि या गोष्टीमध्ये आपण अति उत्साही राहायला पाहिजे. मतलब हमको एक दूसरे के प्रति उनको भी मुझे जीत करके स्वर्ग राज्य में ले जाना, ये बात का उद्देश्य एक दूसरे के प्रति होना चाहिए. आणि त्याला सुद्धा जिंकून स्वर्गाच्या राज्यामध्ये मी घेऊन जाईल अशा प्रकारचा एक उद्देश एकमेका संबंधाने राहिला पाहिजे. आपका उदार हुआ हम मानते हैं, तुमचं तारण झालं आम्ही मान्य करतो. लेकिन फिर भी अगर आपका ये चाल चलेगा तो आप स्वर्ग राज्य में नहीं मिलेगा. इसलिए उनको बोध करके, उनको उत्साही बना करके उनको प्रोत्साहन दें. आणि मग त्यांना बोध देवाच्या वचनाच्या द्वारे बोध करून त्यांना उत्साही करून आपल्याला प्रोत्साहन द्यायचंय. ऐसा प्रोत्साहन देने के टाइम पर कोई नाराज नहीं होता. आणि असं प्रोत्साहन जर कोणाला दिलं तर कोणी नाराज होऊ नका. आजकल क्या होता, आजकाल काय होतं, प्रोत्साहन देने वाला गुनाहगार बन जाता. आणि ज्याला प्रोत्साहन दिलं जातं तो जो प्रोत्साहन देतो तो गुन्हेगार होतो. आपको क्यों प्रोत्साहन दे रहा है कि आप भी स्वर्ग राज्य में मिले, इसके लिए प्रोत्साहन दे रहा आणि है. तुम्हाला प्रोत्साहन का देत आहे तर तुम्हीही स्वर्गाच्या राज्यामध्ये भेटावं याच्याकरता प्रोत्साहन देत आहे. उनको बुरा नहीं माना. आणि त्याला तुम्ही वाईट मानून घेऊ है नका. ना, हम कई बार है ना अपनी भाई बहन को अपन गलत समझते हैं. आणि पुष्कळ वेळा आपण आपल्या भावा बहिणीला चुकीचं समजतो. जो हमारा अगर गलती भी हमको बताता है तो वो हमें प्यार करता है, उसका एक चिन्ह है. आणि आपल्याला जर आपली कुणी चूक जरी दाखवतो तर तो आपल्यावर प्रेम करतो, त्याचं चिन्ह आहे. ओरिजिनल दोस्त वही है. आणि खरा मित्र तोच आहे. और आत्मीय जीवन में हमारा आत्मीय बढ़ोतरी के लिए जो भी हमारी मदद करता है तो वो जरूर हमारा सच्चा मित्र है. आणि आत्मिक जीवनाच्या वाढीकरता जो कोणी आपल्याला सहाय्य करतो तो आपला खरा मित्र आहे. Praise the Lord. Praise the Lord. है ना, कई बार हमारा उन लोग उल्टा हमको हमारे साथ व्यवहार कर सकता है. आणि ते लोक उलट आपल्यासोबत व्यवहार करू शकतात. कोई बात नहीं, काय हरकत नाही. तुम्हें सहन नहीं का, आपण सहन करायचंय लेकिन फिर भी हमारा प्रोत्साहन देने का. आणि तरीही आपण प्रोत्साहन द्यायचंय. और आपको मालूम है कोई बाइसलर होगा तो उनको समझाने के लिए जाना बहुत खतरा भी है. आणि जर कोणी पाठीमागं जर जात आहे त्याला समजून सांगणं म्हणजे भयंकर धोका पण आहे. क्योंकि हमारे जीवन में बैलेंस कभी टूट जाएगा. आणि आपल्या जीवनाचं संतुलनही बिघडू शकतं. इसलिए गलातियों 6:1 में ऐसे लिखा है. आणि म्हणूनच गलातिकाराचं पत्र 6 आणि पहिल्या वचनामध्ये लिहिलंय, हे भाइयों, हाँ. यदि कोई मनुष्य किसी अपराध में पकड़ा भी जाए हाँ. तो तुम जो आत्मिक हो हाँ. नम्रता के साथ हाँ. ऐसे को संभालो हाँ. और अपनी भी चौकसी रखो अपनी भी चौकसी रखो. कि तुम भी परीक्षा में न पड़ो. हाँ, ये नहीं कि आपने उनको समझाने के लिए गया, वो आपको भी कुछ बोला, आप पर मतलब गुस्सा हो गया और झगड़ा हो गया. ऐसा भी बात मेरे कई ऐसा संभव भी मतलब देखा है, सामना किया है. आणि असं पण नको व्हायला की तुम्ही एखाद्या व्यक्तीला समजून सांगण्याकरता गेलं, तो तुमच्यावर रागावला, तो तुम्हाला उलट सुलट बोलला आणि तुम्ही त्याच्यावर रागवले आणि मग त्या ठिकाणी भांडण झालं. असं पण नको व्हायला. अच्छा प्रभु का महिमा करने के लिए गया, आखिर में प्रभु का निंदा हो गया. आणि प्रभूच्या गौरव करण्याकरता गेले आणि शेवटी प्रभूची निंदा झाली. हमको एक सच्चा तैयारी चाहिए. आणि आपल्याला एक चांगली तयारी असली पाहिजे. ऐसा लोगों को मतलब सामना करके उनको प्रभु में प्रोत्साहन करना बोलेगा तो बहुत महंगी की बात है. आणि अशा लोकांना प्रभूच्या वचनाच्या द्वारे बोध करून त्यांना प्रोत्साहन देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मेरा जीवन में आपको मालूम है कितने लोग आत्मीय जीवन में बराबर एक प्रकार एक अच्छा गवाह बन के नहीं दौड़ते. आणि किती लोक आत्मिक जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचे साक्षीदार होऊन नाही धावत. उनको अनंतता का सही दर्शन नहीं. आणि सार्वकालिक जीवनाचं त्यांना खरं दर्शन नाही. यो मसीह के साथ जितना भी तकलीफ सहेगा, कष्ट सहेगा, निंदा सहेगा, नुकसान उठाएगा, वही हमारा आनंद का लाभ है. आणि प्रभू येशू ख्रिस्त प्रित्यार्थ किती पण निंदा अपमान सहन करतो ते आपल्या आत्मिक जीवनाकरता फायद्याचं आहे. हाँ, उस समय में हम निराश नहीं होना. आणि त्यावेळेला आपण निराश होऊ नका. और हम लोग हमारा क्या बोलते हैं शरीर में नहीं आना. आणि आपण शरीरामध्ये नाही यायचं. नहीं तो वहां पर समस्या पड़ जाता. आणि नाहीतर मग त्या ठिकाणी समस्या येते. बहुत आत्मा में रहना. आणि खूप आत्म्यामध्ये राहा. तो यहाँ पर प्रभु वचन कहता है कि हमें एक दूसरे को हर दिन मतलब एक दूसरे को हर दिन समझाना. आणि एकमेकाला दररोज आपण समजून सांगायचंय.
समझाता है, एक व्यक्ति को भी समझाता है कितना साल हो गया आणि एका तरी व्यक्तीला समजून सांगतो का किती वर्ष झाले, है ना, समझाना आणि एकमेकांना समजून सांगायचं. जिम्मेवारी है आणि ती आपली जबाबदारी आहे. ना. वो नहीं करता है तो जाने दो, ऐसे नहीं सोचा. आणि तो तसं जर नाही करत तर जाऊ दे असा नका विचार करू. हमें उसको हमारा एक भाग समझ करके बोझ लेना है. आणि ते आपलं कर्तव्य असं समजून आपण ओझं घ्यायचं. ये प्रभु का हमारे प्रति इच्छा है आणि ही प्रभूची आपल्या संबंधाने इच्छा आहे. ओके. और चौथी बात, चौथी गोष्ट 88 का 9 वचन. आणि स्तोत्र 88 त्याचं 9 वचन. धूप घोपते घोपते हाँ. मेरी आंखें धुंधला गई. हाँ. हे यहोवा, हाँ. मैं लगातार तुझे पुकारता हाँ. और अपने हाथ तेरी ओर फैलाता आया हूँ. मतलब यहाँ लेगा था या हर रोज, ऐसा एक शब्द है वहां पर. आणि दररोज आप इंग्लिश में हर रोज प्रार्थना करना. आणि दररोज प्रार्थना करायची आहे. आज बहुत लोग मतलब प्रार्थना ना करते हुए भी सोने वाले लोग. आणि दररोज प्रार्थना न करता ही झोपणारे लोक आहेत. भक्ति के रूप में करने वाला प्रार्थना का बात नहीं बोल रहा. आणि पट्टीच्या रूपाने करणारे प्रार्थनेला नाही म्हणत आहे. दिन भर बाकी बातों में बिजी रहता आणि दिवसभर इतर जगाच्या गोष्टीमध्ये ते व्यस्त राहतात. और रात को काम करके आ करके खाना खा करके एक सो जाता, एक प्रार्थना छोड़ देता. आणि मग रात्री थकून येतात आणि जेवण करतात आणि लगेच झोपून जातात आणि ते प्रार्थना सुद्धा करत नाही. ऐसा होना चाहिए. असं राहायला पाहिजे का? पहली बात, प्रभु का जन निरंतर प्रार्थना करना चाहिए. आणि पहिली गोष्ट प्रभूच्या लोकांनी निरंतर प्रार्थना करायला पाहिजे. हर रोज प्रार्थना करना चाहिए. आणि दररोज प्रार्थना करायला पाहिजे. खास करके मैं आपको नम्र विनती करता हूँ, आणि विशेष करून तुम्हाला नम्र विनंती करतो, है ना, आप ऐसा एक भी दिन नहीं जाना चाहिए पवित्र लोगों में एक भी व्यक्ति के लिए आपने प्रार्थना ना की. आणि असा एकही दिवस जायला नको की तुम्ही प्रत्येक पवित्र भक्ता करता तुम्ही प्रार्थना केली नसेल. कितने लोग करता है? आणि किती लोक करतात? है? रोज है अपना मतलब प्रेयर लिस्ट लेकर के रोज दूसरे के लिए प्रार्थना करने वाले लोग कितने लोग हैं? आणि मंडळीच्या प्रत्येक व्यक्ती करता प्रार्थना करणारे मंडळीमध्ये किती लोक आहेत? है? मतलब मैं आपका अभी हाथ नहीं देखना चाहता हूँ, आणि आता तुमचे हात नाही पाहू इच्छित, पर तो बहुत लोग नहीं करते. आणि पुष्कळ लोक नाही करत. लेकिन मैं आशा करता हूँ आप इस साल जो नया साल अभी आ रहा है या आज से मतलब वो काम शुरू करें. आणि आजपासूनच ते अशा प्रकारे प्रार्थना करायला सुरुवात करा. यो सच में आपको मालूम है प्रार्थना के ऊपर प्रार्थना ये पहला थिस्सलुनीकियों 5 अध्याय का 16, 17, 18 वचन 3 बात वहां पर बोलता है. ये यीशु मसीह में हमारे पिता का इच्छा है. आणि पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याचं 16, 17, 18 वचन जे आहे त्याच्या संबंधाने प्रभू म्हणत आहे, पौल म्हणत आहे की ही प्रभूची आपल्या संबंधाने इच्छा आहे. सदा आनंदित रहो, निरंतर प्रार्थना में लगे रहो, निरंतर प्रार्थना में लगे रहो, हर बात में धन्यवाद करो, हर बात में धन्यवाद करो, क्योंकि तुम्हारे लिए मसीह यीशु में हाँ. परमेश्वर की यही इच्छा है. देखा, अगर आप प्रार्थना नहीं कर रहा है तो आप प्रभु की इच्छा से बाहर जा रहा है. आणि जर तुम्ही प्रार्थना नाही करत आहे तर तुम्ही प्रभूच्या इच्छेपासून बाहेर जात आहे. ये तीनों बात परखना है. आणि या तिन्ही गोष्टी पारखा. हमेशा आनंदी रहना, आणि नेहमी आनंदित राहा, हमेशा प्रार्थना में रहना, नेहमी प्रार्थनेमध्ये राहा, हर बात में धन्यवाद है. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये धन्यवाद द्या. अच्छी बात है. किती चांगली गोष्ट आहे. Praise the Lord. Praise the Lord. तो इसलिए ये बात हमारे जीवन में हमेशा होना चाहिए. आणि ही गोष्ट नेहमी आपल्या जीवनामध्ये राहिला पाहिजे. आज बहुत पवित्र लोगों के जीवन का एक बहुत बड़ा गिरावट का कारण उनका प्रार्थना जीवन का गति है. आणि पुष्कळ लोकांच्या आत्मिक जीवनामध्ये घसरण येण्याचं कारण त्यांच्या प्रार्थना जीवनामध्ये असणारी कमतरता और आहे. यीशु मसीह बार बार बोलता है परीक्षा में ना पढ़ने के लिए प्रार्थना में निगे. आणि प्रभू येशू ख्रिस्त वारंवार सांगतो परीक्षेमध्ये तुम्ही पत्र न पावण्याकरता प्रार्थनेमध्ये राहा. प्रार्थना बिना आप जीवन नहीं बिता सकते. आणि प्रार्थनेखेरीज एक विजय जीवन तुम्ही नाही जगू शकत. प्रार्थना भक्तों का जीवन का श्वास है. आणि प्रार्थना जी आहे ते भक्ताच्या जीवनाचा श्वास आहे. और प्रार्थना वास्तव में क्या दिखाता है? प्रभु के साथ आपका नाता सच्चा है और अच्छा है. आणि प्रार्थना काय दाखवतं की प्रभू सोबत तुमचे असणारे संबंध चांगले आहेत. जिस व्यक्ति का नाता प्रभु के साथ सही है ना, वो
हमेशा प्रार्थना में रहेगा। आणि ज्या व्यक्तीचं प्रभू सोबतचे संबंध चांगले आहे ना, तो नेहमी प्रार्थनेमध्ये राहील. और वो एक विश्वास का भी चिन्ह है। आणि ते एक विश्वासाचं चिन्ह आहे. मैं प्रार्थना करता है तो वो जरूर वो काम करेगा। आणि जर तो मी प्रार्थना करतो तर निश्चितच प्रभू ते काम करेल. कई लोगों को मालूम है कि मैं प्रार्थना करेगा तो भी सुनेगा नहीं, अभी क्या प्रार्थना करने जाने दो। आणि काही लोकांना ठाऊक आहे मी प्रार्थना केली तरी प्रभू ऐकणार नाही, म्हणून काय प्रार्थना करायचं, जाऊ द्या. इसलिए कहकर दिया है प्रभु का दास को बोल देंगे। आणि म्हणूनच प्रभूचा दास करतो ना तर प्रभूच्या दासाला सांगू, ऐसा मत करना प्रिय, असं नका करू प्रेरणा. आपका प्रभु के साथ का वो नाता कैसा है फर्क हो। आणि तुमचा प्रभू सोबतचे असणारे संबंध कसे ते जरा पारखा. रोज तो बात है, आणि ही दररोजची गोष्ट आहे. रोज प्रार्थना करना आणि दररोज प्रार्थना करा. बहुत बहुत बात है। अभी मैं जल्दी जाना चाहता है तो भी होता ही नहीं। ओके, हमारा 5वीं बात, 5वी गोष्ट, रोज स्तुति करना। आणि दररोज स्तुती करायची. 119 का 164 आणि स्तोत्र 119 त्याचं 164 वचन. तेरे धर्ममय नियमों के कारण मैं प्रतिदिन 7 बार तेरी स्तुति करता हूँ. प्रतिदिन 7 बार तेरी स्तुति करता हूँ। आणि दररोज 7 वेळा तुझी स्तुती करतो. 7 बार करने से काफी है क्या? आणि 7 वेळा करणं पुरेसं आहे का? नहीं प्रियो, नाही प्रियांनो. दावीद अपना जीवन का अनुभव में बताता है। आणि दावीद आपल्या जीवनाच्या अनुभवाच्या द्वारे अशा प्रकारे म्हणतो. 34 का 1 आणि स्तोत्र 34 त्याचं पहिलं वचन. मैं हर समय यहोवा को धन्य कहा करूंगा, हाँ, उसकी स्तुति निरंतर मेरे मुख से होती है. देखा, निरंतर मुंह से होते रहेगा। आणि त्याची स्तुती निरंतर आपल्या तोंडाने व्हायला पाहिजे. अभी हमने अभी थोड़ी देर पहले 1 थिस्सलुनीकियों 5 का 16, 17, 18 में पढ़ा, तो 18 में क्या बोला? हर बात तुम्हें धन्यवाद करो। आणि मग आता आपण वाचलं पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र 5 अध्याय 16, 17 आणि 18. त्याच्या 18 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये धन्यवाद करा. वो ऐसा है तो कितना धन्यवाद हमेशा होना चाहिए। आणि जर असं आहे तर किती आपण धन्यवाद करायला पाहिजे. आप गिनती करेगा तो आप एक दिन में धन्यवाद 3-4 कार्य के लिए देता। प्रभु के भोजन के लिए धन्यवाद, फिर उसके लिए धन्यवाद। आप धन्यवाद देने वाला गिनती करेगा तो अगली में उड़ा सकता, परंतु ऐसा नहीं है प्रिय। हमें कितना उपकार एक दिन पाता है, ये सोचा तो लेता है तो प्रभु का अनुग्रह है ना, धन्यवाद देने का प्रिय। आणि आपण जर प्रभूला धन्यवाद देतो तर आपण बोटावर मोजण्याकरता एवढ्या गोष्टी आहे त्याच्याकरता धन्यवाद देतो, पण दररोज आपण अगणित असे उपकार प्रभूपासून प्राप्त करतो. त्या सर्व अगणित उपकाराकरता आपण प्रभूला धन्यवाद द्यायचे. हम धन्यवादी बना रहना प्रभु की आज्ञा है, आणि आपण धन्यवादी तर राहावं असं देवाची आज्ञा आहे. तो हम धन्यवादी है क्या? आणि आपण धन्यवादी आहोत का? वचन कहता है कि हर बात में हमें धन्यवाद देना है। आणि देवाचं वचन सांगतं की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला धन्यवाद द्यायचा आहे. रोज हम धन्यवाद देने में पास हुआ या फेल हुआ, आणि दररोज धन्यवाद देण्यामध्ये आपण पास झालो का नापास झालो आपको पाएगा। आपण स्वतःला पारखायचंय. रोज बात को विस्तार से बोलने के लिए अभी टाइम नहीं। आणि पुष्कळ गोष्टी विस्तारितीने बोलण्याकरता आता वेळ नाही. और 6वां बात 6वी गोष्ट, मतलब 61 का भजन संगीता 61 का 8 आणि स्तोत्र 61 त्याचं 8 वचन. इस प्रकार सर्वदा तेरे नाम का भजन गाकर अपनी मन्नतें हर दिन पूरी किया करूंगा. देखा, अपनी मन्नत हर दिन पूरा करना। आणि दररोज आपण आपला नवस फेडायचा आहे. मन्नत समझता है ना, पर प्रभु के साथ हमने वाचा बांधा। आणि प्रभू सोबत आपण केलेला जो करार आहे तो दररोज आपण पूर्ण करायचा आहे. प्रभु मैं रोज 2 चैप्टर वचन पढ़ूंगा, आणि प्रभू दररोज मी 2 अध्याय वाचेल. साल के एंड में आकर बोलेगा सॉरी प्रभु नहीं हो पाया, आणि वर्षाच्या शेवटी येऊन म्हणाल की क्षमा कर प्रभू नाही झालं. ऐसा अच्छा बात है? आणि असं चांगलं आहे का? नहीं प्रिय, नाही. हम प्रभु के साथ कई प्रकार का कई वाचा बांध लेता है, आणि प्रभू सोबत पुष्कळ प्रकारचे आपण करार करतो, लेकिन हम अपने जीवन को परखता नहीं कि मैं वो मन्नत पूरा करता है कि नहीं। आणि आपण आपलं जीवन पारखत नाही की ते आपण करार पूर्ण करतो का नाही. हमें रोज प्रभु के साथ कार्य करने के लिए जरूर अच्छा मन्नत मानना चाहिए और उसको निभाना भी चाहिए। आणि प्रभू सोबत कार्य करण्याकरता आपण निश्चितच काही करार करायला पाहिजे आणि ते पूर्ण पण करायला पाहिजे. इफिसियंस 5 अध्याय का 4 वचन, उपदेशक त्याचा 5 अध्याय त्याचा 4 वचन. जब तू परमेश्वर के लिए मन्नत मानी हाँ। तब उसे उसके पूरा करने में हाँ। विलम्ब न करना. देखा, अगर हमने प्रभु से मन्नत माना है तो उसको पूरा करने में विलम्ब नहीं करना, क्योंकि वह मूर्खों से प्रसन्न नहीं होता. विलम्ब करने वाला कौन है?
मूर्ख होते मूर्ख। आणि जो उशीर लावतो तो मूर्ख आहे। अब अनुवाद का किताब उसका 23 अध्याय का 21 से 23 वचन पढ़ा। अनुवाद त्याचा 23 अध्याय 21 ते 23 वचन। जब तू अपने परमेश्वर यहोवा के लिए मन्नत माने तो उसे पूरी करने में विलम्ब न करना, क्योंकि तेरा परमेश्वर यहोवा उसे इच्छे तुझसे ले लेगा और विलम्ब करने से तुम पापी ठहरेगा। परंतु यदि तू मन्नत न माने तो तेरा कोई पाप नहीं। जो कुछ तेरे मुंह से निकले उसे पूरा करने में चौकसी करना। तू अपने मुंह से वचन देकर अपनी इच्छा से अपने परमेश्वर यहोवा की जैसी मन्नत माने वैसे ही स्वतंत्रता पूर्वक उसे पूरी करना। आपको मालूम है बहुत लोग प्रभु के साथ कोई वाचा नहीं बांधता आणि पुष्कळ लोक प्रभूशी कुठल्या प्रकारचा करार करत नाही। क्यों नहीं मालूम है? का नाही माहिती का? वो बोलता है कि प्रभु का वचन में लिखा है कि मन्नत मान करके ना मानने से बढ़ करके ना मानने से मनमानी चल सकता। आणि देवाचं वचन काय सांगतं की तुम्ही जर आपला करार करून तो जर पालन नाही करत त्याच्यापेक्षा करार न केलेलं बरं, म्हणून लोक करार करतच नाही। ऐसा चलेगा क्या? आणि असं चालेल का? नहीं नहीं नाही प्रियांनो, आपने प्रभु यीशु को अपना प्रभु माना है, आणि येशू ख्रिस्ताला तुम्ही आपल्या जीवनाचा प्रभू मानलाय, वो भी एक मान्यता है। आणि ते सुद्धा एक करार आहे। परंतु आप प्रभु तो नहीं दिया तो आणि तुम्ही प्रभुत्व नाही दिलं तर आपका निर्णय का क्या की बात है? आणि मग तुमच्या निर्णयाचं काय ते राहिलं मग? आज भी उधार पाए हुआ कितने लोग यीशु मसीह को अपना प्रभु मान करके मानो अपने दिल में पवित्र करता है। आणि आजही किती लोक येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा प्रभू मानून आपल्या हृदयामध्ये पवित्र करतात। पवित्र करना चाहिए ना? पवित्र करायला पाहिजे ना? पहला पत्र 3:15 में लिखा है मसीह को प्रभु जान करके अपने दिल में पवित्र करो। पहिले पेत्र 3 अध्याय 15 वचनामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येकाने आपापल्या हृदयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू जाणून पवित्र करा। है ना? अभी दानिएल ने बिल्कुल निर्णय लिया था, प्रभु के साथ एक वाचा है वो, आणि दानिएलने एकदम निर्णय घेतला होता आणि तो प्रभू सोबत केलेला करार आहे। सिंह की गुफा में भी जाने के लिए तैयार है, आणि सिंहाच्या गुहेमध्ये सुद्धा जायला तो तयार आहे। लेकिन प्रभु के साथ जो वाचा बांधा हुआ है तोड़ूंगा नहीं। आणि प्रभू सोबत जो करार केलेला आहे तो तोडणार नाही। कितनी बड़ी बात है। आणि किती मोठी गोष्ट आहे। हमें जरूर दाम देना पड़ता। आणि निश्चितच आपल्याला त्याच्याकरता मोल द्यावा लागतं। अभी वो मसीह जीवन जरूर दाम दे करके जीवन है, विजयी पाना है तो दाम देना पड़ेगा। आणि ख्रिस्ती जीवन जे आहे जर आपल्याला त्याच्यामध्ये विजय प्राप्त करायचा तर त्याच्याकरता किंमत मोजावी लागते। गणना का किताब उसका 30 अध्याय का दूसरा वचन। गणना 30 अध्याय त्याचं दुसरं वचन। जब कोई पुरुष यहोवा की मन्नत माने या अपने आप को वाचा से बांधने के लिए शपथ खाए तो वह अपना वचन न टाले, जो कुछ उसके मुंह से निकला हो उसके अनुसार वह करे। हाँ देखा, हमने प्रभु के साथ अगर वचन दिया है, मुंह से बात निकला है तो उसको पूरा करना है। आणि आपल्या मुखातून एखादं वचन जर निघालंय तर ते आपण पूर्ण करायचं आहे। बहुत बड़ी बात है ना, खूप मोठी गोष्ट आहे ना। अपने जीवन में हमें प्रभु का महिमा के लिए अच्छा निर्णय लेना चाहिए। आणि देवाच्या गौरवाकरता आपण आपल्या जीवनामध्ये किती चांगले चांगले निर्णय घ्यायला पाहिजे और उसको पूरा करने के लिए भी हमें उत्साह चाहिए। आणि त्याला पूर्ण करण्याकरता सुद्धा उत्साह असला पाहिजे। विजयी जीवन बिताने के लिए ऐसा निर्णय जरूरी बात है। आणि एक विजय जीवन जगण्याकरता अशा प्रकारचा निर्णय घेणं चांगलं आहे। प्रेज द लॉर्ड। प्रभु आपको सहायता करे। प्रभू आपल्याला सहाय्य करू। सातवीं बात, सातवी गोष्ट मानो नीति वचन उसका 8 अध्याय का 34 वचन। नीती सूत्र 8 अध्याय 34 वचन। रोज हमें प्रभु को सुन करके मानना है आणि दररोज प्रभू पासून ऐकून ते पालन करायचंय। यानी धन्य है वह मनुष्य हाँ। जो मेरी सुनता हाँ। वरन मेरी देवड़ी पर प्रतिदिन खड़ा रहता। प्रतिदिन खड़ा होकर के प्रभु को सुनता। आणि दररोज प्रभूच्या चरणाजवळ येऊन प्रभू पासून तो ऐकतो। आज हमने प्रभु को सुना है, आणि आज आपण प्रभूचं ऐकलंय का? तो आपसे बात किया आज प्रभू तुमच्याशी बोलला का? कितने लोग बोल सकते हैं कि आज भी प्रभु ने मेरे से बात किया? आणि किती लोक म्हणू शकतील की आजही प्रभू माझ्याशी बोलला। आपको सरल बात बताया आणि त्याच्या सरळ गोष्ट तुम्हाला सांगितली। आप ऐसा कान लगा कर रहेगा तो आपको कहीं कान में आवाज नहीं आएगा, लेकिन प्रभु का बात सुन रहे हैं तो एक सरल बात है, बाइबल निकालो, बाइबल पढ़ो,
तो प्रभु आपसे बात करता। आणि तुम्ही असं कान लावून असं ऐकलं तर कोणी येऊन कान तुमचे टोचणार नाही, कानात बोलणार नाहीये, तर मग त्याच्यापेक्षा सरळ गोष्ट आहे तुम्ही देवाचं पवित्र शास्त्र बायबल काढा, ते वाचा, त्याच्याद्वारे प्रभू तुमच्याशी बोलेल। भजन पढ़ने के टाइम पर आपसे बोलता है कि नहीं? आणि वचन वाचत असताना प्रभू तुमच्याशी बोलतो का नाही? इतना सुंदर रीति में प्रभु बोलते हैं। आणि एवढ्या सुंदर रीतीने प्रभू बोलतो। इसका मतलब क्या है कि अगर हम प्रभु की आत्मा में रहकर के वचन पढ़ेगा तो रोज प्रभु हमसे बोलता है। आणि आत्म्यामध्ये राहून देवाचं वचन जर ऐकलं तर रोज प्रभु आपल्याशी बोलतो। एक बार एक व्यक्ति ने पूछा, आणि एकदा एका व्यक्तीने विचारलं, क्या आपने प्रभु को देखा क्या? आणि तुम्ही प्रभूला पाहिलं का? देखा तो नहीं है, आणि तो म्हटलं पाहिलं तर नाहीये। मैं थोड़ी देर पहले बात करके आया। आणि थोड्या वेळा मी बोलून आलो। क्या समझा? तो यही बात है प्रभु के लोगों की अवस्था। आणि हीच एक गोष्ट आहे की प्रभूच्या लोकांची अवस्था। तो हमारे जीवन पे हम प्रभु से बात करते रहता, आणि आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूशी बोलत राहतो, हमें देखने की जरूरत नहीं। आणि आपल्याला पाहण्याची गरज नाही। Praise the Lord। Praise the Lord। प्रभु को धन्यवाद देता हूँ। प्रभूला धन्यवाद असो। बोलने का अर्थ क्या है प्रियो? आणि सांगायचं तात्पर्य काय फ्रेंड? प्रभु आज भी मुझे इस रीति में आगे बढ़ना, आपकी इच्छा क्या है? अगर आप पूछेगा तो बताओ, तो आपसे बात करेगा। आणि प्रभूची इच्छा जर आपण जाणली तर प्रभू निश्चितच आपल्याशी बोलेल। है ना? हमारा प्रेरितों का 22 अध्याय का 10 वचन में पौलुस प्रभु को बोलता है कि प्रभु मैं क्या करूं? आणि प्रेषित त्याचा 22 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये पौल विचारतो, प्रभू मी काय करू? प्रभु बताया। आणि प्रभूने सांगितलं। प्रभु को पूछो, प्रभु को पूछेगा तो प्रभु जरूर बताएगा। आणि प्रभूला जर विचारलं तर प्रभू निश्चितच सांगेल। ओके, अच्छा 8वीं बात, 8वी गोष्ट बहुत गंभीर बात है, खूप गंभीर गोष्ट आहे। दूसरा कोरिन्थी 4 अध्याय 16 वचन। दुसरे करंथीकराचं पत्र 4 अध्याय त्याचं 16 वचन। मेरे पास ये वचनों को बहुत विस्तार से बोलने के लिए इच्छा है, लेकिन टाइम देख करके मैं जल्दी भाग रहा हूँ। आणि हे वचन विस्तार रीतीने बोलण्याची इच्छा आहे, पण वेळ बघून मी पटापट जात आहे। इसलिए हम हियाव नहीं छोड़ते, यद्यपि हमारा बाहरी मनुष्यत्व नष्ट होता जाता है, तो भी हमारा भीतरी मनुष्यत्व दिन प्रतिदिन नया होता जाता है। देखा, हमारा भीतरी मनुष्यत्व दिन प्रतिदिन नया होता जा रहा है। आणि आपला आंतरिक मनुष्य दिवसेंदिवस हा बल संपादन करत आहे का? इम्पोर्टेंट बात है, महत्वपूर्ण गोष्ट आहे। हमारा अंदर का मनुष्य मसीह का रूप बनते जाना चाहिए। आणि आपला आंतरिक मनुष्य जो आहे तो दिवसेंदिवस बल संपादन करणारा व्हायला पाहिजे। ये ऐसा होने में हम कहाँ तक विजयी है? आणि असं होण्यामध्ये कुठपर्यंत आपण विजयी आहोत? रोज रोज मेरा अंतर का मनुष्य मसीह के रूप बनते जा रहा है कि नहीं? आणि दररोज माझा आंतरिक मनुष्य हा बल संपादन करत आहे का? जो हमारा ये प्रक्रिया अंश करके होता है, आणि ही जी प्रक्रिया आहे ती थोड्या थोड्या रीतीने वाढत जाते, ये रोज होना चाहिए। आणि हे दररोज व्हायला पाहिजे। आखिर में हम मसीह के रूप बन जाए, आणि शेवटी आपण ख्रिस्ताचं रूप होऊन जाऊ। दूसरा कोरिन्थी 3:18 में भी लिखा है कि अंश करके हम बदलते जाते। आणि दुसरे करंथीकराचं पत्र 3 अध्याय 18 वचनामध्ये सुद्धा लिहिलंय की अंश रीतीने आपण ख्रिस्ताच्या रूपामध्ये वाढत जातो। ये कार्य में रोज हमारे में होना चाहिए, आणि हे कार्य दररोज आपल्यामध्ये व्हायला पाहिजे। इसके लिए हमें ज्यादा बच्चों को वचन पढ़ना, आणि त्याच्याकरता जास्त वचन वाचायचंय। मैं आपको बोलता हूँ, एक सच में एक बीती जीवन बिताना है तो आपको एक दिन कम से कम 10 चैप्टर वचन पढ़ना ही चाहिए। आणि खरोखर एक विजय ख्रिस्ती जीवन जर जगायचं तर एका दिवसातून कमीत कमी 10 अध्याय वाचलेच पाहिजे। वो एकदम फास्ट स्टडी ऐसे भी नहीं, आणि एकदम फटाफट वाचत जायचं असं पण नाही, ध्यान से पढ़ना, लक्ष देऊन वाचा। एक एक चैप्टर पढ़ने के बाद में मैंने इस चैप्टर से प्रभु ने मेरे से क्या कहा वो ध्यान करना। आणि एक एक अध्याय वाचल्यानंतर या अध्यायामधून प्रभु माझ्याशी काय बोलला हे जरा मनन करा। आपको ये वचन का और मूल्य मालूम है तो आप ये वचन 10 नहीं मैं बोलेगा, आप 20 पढ़ो बोलेगा तो भी बोलेगा आप 40 पढ़ूंगा। आणि या वचनाचं जर महत्व तुम्हाला समजलं तर मी तुम्हाला सांगितलं जर 20 वाचायला सांगितलं तुम्ही म्हणाल मी 40 वाचेन। इतना महत्वपूर्ण है वचन। आणि एवढं महत्वपूर्ण आहे ते वचन। ये वचन कहाँ पर होना चाहिए? आणि हे वचन कुठे असायला पाहिजे? हमारे हृदय में, आपल्या हृदयामध्ये। ये सारा बाइबल का वचन हमारे हृदय में आना चाहिए। आणि ही सगळी बायबलची वचनं आपल्या हृदयामध्ये राहायला पाहिजे। आज अपने हृदय में कितना वचन है? आज आपल्या हृदयामध्ये किती वचन आहे? मैंने आप लोगों को बोला था, मी तुम्हाला सांगितलं होतं, अगर एक आपको एक दिन नहीं होता है तो एक हफ्ता में एक पढ़ो, एक बयान करो। आणि दररोज जर एक वचन तोंडपाठ होत नाही तर आठवड्यातून एक करा। तो एक साल में कितना हो जाएगा? आणि एका वर्षामध्ये किती होतील? देखो पर नॉर्मल डिग्री में आपका एक साल में
52 वचन बाईघाट हो जाएगा। आणि साधारण रीतीने एका वर्षामध्ये 52 वचनं तुमचे तोंडपाठ होतील। तो फिर जिसका 10 साल हो गया कितना वचन अंदर होना चाहिए? आणि ज्याला 10 वर्ष झाले त्याला किती वचनं तोंडपाठ राहायला पाहिजे? कम से कम 530 520। आणि कमीत कमी 520। और जो कई लोगों का अभी 20 साल हो गया 25 साल हो गया आणि काही लोकांना 20 वर्ष आले 25 वर्ष झाले। कितना हजार वचन आपके दिल में है? आणि किती हजारो वचन तुमच्या हृदयामध्ये आहे। इसको गौरव समझो। प्रियांनो, याचं गांभीर्य समजा। दावीद 119 का 11 में गाता है, आणि दावीद स्तोत्र 119 त्याच्या 11 वचनामध्ये असं म्हणतो, मैं तेरा वचन को मेरा दिल में रिक्त छोड़ा है, आणि तुझी वचनं मी माझ्या हृदयामध्ये जतन करून ठेवली आहे ताकि मैं तेरी विरुद्ध पाप न करूं। की जेणेकरून तुझ्या विरुद्ध मी पाप करू नये। बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट ये आहे। वचन हमारे हृदय में होना चाहिए। आणि देवाचं वचन आपल्या हृदयामध्ये असायला आगे पाहिजे। बढ़े। पुढे आपण बघूया 9वीं बात, 9वी गोष्ट, प्रेरितों का दूसरा अध्याय का 46 वचन। आणि प्रेषित त्याचा दुसरा अध्याय त्याचं 46 वचन। वे प्रतिदिन एक मन होकर मंदिर में इकट्ठे होते थे। प्रियो, हमें प्रतिदिन इकट्ठा होना चाहिए आणि दररोज आपल्याला एकत्र यायचंय। है ना। मतलब हम लोग कई बार कई बहाना बोलता है, आणि पुष्कळ वेळा काही कारणे आपण दाखवतो, परंतु इसका गौरव लोग नहीं जानते। आणि याचं गांभीर्य लोक नाही समजत। कई लोग पर ड्यूटी भी नहीं, ठीक है, इसको मतलब ड्यूटी है ऐसा कारण वो बात अलग है, लेकिन ड्यूटी ना होने पर भी लोग संगति को लापरवाही करके छोड़ देते। आणि लोक कामाला गेलेले नसताना सुद्धा संगतीमध्ये येत नाही। कई लोग मानो जानबूझ करके ड्यूटी के बहाने रहता है, जबकि ड्यूटी नहीं होते हुए ड्यूटी है बोल करके छोड़ देता। आणि काही लोक जाणून बुजून आपल्या कामाचा कारण दाखवतात, ते कामावर नसता तरी सुद्धा मी कामावर होतो म्हणून नाही येऊ शकलो असे कारण देतात। संगति के प्रति सही भूख प्यास नहीं, आणि संगती संबंधाने खरी तहान भूक नाही। अभी आपको सबको हमेशा याद रहने वाली बात है इब्रानियों 10 अध्याय का 24-25 वचन। आणि इब्रियराचं पत्र 10 अध्याय 24-25 वचन नेहमी तुम्हाला आठवण करून देणारी गोष्ट आहे। प्रियो, संगति कभी नहीं छोड़ना। आणि प्रियांनो, संगती कधी सोडू नका। संगति छोड़ने का मतलब आपका आत्मिक जीवन गिर गया। आणि संगती सोडणं याचा अर्थ आत्मिक जीवनामध्ये तुमचं पतन झालं। आप उस शरीर में बराबर बना नहीं आणि रहते त्या शरीरामध्ये तुम्ही बरोबर राहत नाही, और आपका गवाही टूट गया। आणि तुमची साक्ष खंडित झाली। है ना। आज एक सच्चा गवाही मंडली में आपका है कि नहीं, आप अपने आप पूछो। मैं किसी का भी न्याय नहीं करता। आणि मंडळीमध्ये खरं तुमची साक्ष आहे का नाही तुम्ही स्वतःला पडताळा। मी कोणाचा न्याय नाही करत। अब मंडली के लिए कैसे काम आता है तो आपका फर्क हो। आणि मंडळी करता कशा प्रकारे तुम्ही उपयोगात येतं जरा थोडंसं पारखा। यो संगति कभी नहीं छोड़ना चाहिए। प्रियांनो, संगती कधी सोडायला नको। पवित्र लोग रोज अधिक अधिक संगति में बढ़ते जाए। आणि पवित्र लोकांनी दररोज संगतीमध्ये वाढायला पाहिजे। अभी कुछ मान लोग दूसरे लोगों का भी घर जा करके समाचार सुना रहा है, ऐसा लोगों के प्रति मैं उनको बहुत धन्यवाद देता हूँ। आणि काही लोक इतर लोकांच्या घरी जाऊनही सुवार्ता सांगत आहे, अशा लोकांसंबंधाने मी प्रभूमध्ये धन्यवाद करतो। ये व्यक्तिगत रीति में कई लोगों का दिल में प्रभु जागृति भेज रहा है। आणि वैयक्तिकरित्या काही लोकांच्या जीवनामध्ये प्रभू जागृती पाठवत आहे। सब लोग प्रोत्साहित हो जाए आणि सगळ्या लोकांनी प्रोत्साहित व्हावं, तो प्रभु का महिमा हो जाएगा। आणि प्रभूचा गौरव होईल। प्रभु का शरीर का बांधकाम और भी अच्छा रीति में होगा। आणि प्रभूच्या शरीराचं बांधकाम अधिक चांगल्या प्रकारे होईल। ओके, 10वीं बात, 10वी गोष्ट, प्रेरितों 17 अध्याय का 11 वचन। प्रेषित 17 अध्याय 11 वचन। प्रतिदिन हमें प्रभु का वचन सुन करके पवित्र शास्त्र में ऐसा है कि नहीं, ये बात को परख करके यकीन करना चाहिए। आणि दररोज प्रभूचं वचन ऐकल्यानंतर पवित्र शास्त्रामध्ये ते तसंच आहे का नाही याचा दृढ निश्चय करायचा आहे। कई लोग नोटबुक में लेकर जाता है, आणि काही लोक आपल्या वहीमध्ये लिहून घेतात, परंतु लिखा हुआ सही है कि नहीं वो भी बाइबल से नहीं पढ़ता। आणि ते लिहिलेलं बरोबर आहे का नाही हे बायबलमध्ये पारखत नाही। हमें परखना चाहिए, आपण पारखायला है पाहिजे। ना। वचन को रोज हमें परखना चाहिए। आणि वचनाला दररोज आपण पारखायचंय। सही प्रकार मैंने प्रभु का वचन से ऐसा सुना है कि नहीं, आणि योग्य प्रकारे देवाच्या वचनाच्या द्वारे मी ऐकलंय का नाही, मैं सही सुना है कि नहीं, आणि मी बरोबर योग्य रीतीने ऐकलंय का नाही, रोज करना पड़ेगा। आणि दररोज करायचंय। 11वीं बात, 11वी गोष्ट, प्रेरितों का 5 अध्याय उसका 42 वचन। आणि प्रेषित त्याचा 5 अध्याय त्याचं 42 वचन। वे प्रतिदिन मंदिर में हाँ। और घर घर में उपदेश करने बोलने का मतलब घर घर में जाकर के उपदेश देना चाहिए। आणि घरोघरी जाऊन आपण उपदेश द्यायचा आहे। बहुत बड़ी बात है भैया। आणि खूप मोठी गोष्ट आहे। ये हर एक पवित्र लोगों का कर्तव्य है। आणि प्रत्येक पवित्र भक्ताचं हे कर्तव्य आहे। रोज घर घर में जाकर के प्रभु का सत्य वचन सुनाना। आणि प्रत्येक घराघरामध्ये जाऊन देवाचं सत्य वचन आपण सांगायचं आहे। आखिरी 12वीं बात बता, आणि शेवटी 12वी गोष्ट, क्योंकि हमारा टाइम बहुत ज्यादा आगे बढ़ गया। अरे। 96 का 2। आणि स्तोत्र 96 त्याचं दुसरं वचन। प्रतिदिन
शुभ समाचार हाँ। सुनाते रहो। प्रियो, रोज हमें सुसमाचार सुनाना है। आणि दररोज आपण सुवार्ता सांगायची मैंने आप लोगों को बहुत बार ये बात पे मतलब प्रोत्साहन किया है। आणि पुष्कळ वेळा या गोष्टीमध्ये प्रोत्साहन दिले। अब एक दिन में एक व्यक्ति को भी सुसमाचार ना सुनाते हुए अपने बिस्तर पर नहीं जाना। आणि दिवसातून एकदा एका व्यक्तीला सुवार्ता न सांगता तुम्ही झोपायला जाऊ नका। और एक ही व्यक्ति को सुनाओ ऐसे भी नहीं, याचा अर्थ एकाच व्यक्तीला सांगा असं नाही, ज्यादा से ज्यादा लोगों को सुनाओ। जास्तीत जास्त लोकांना सांगा। कितने लोग ये सुसमाचार ना जानने के कारण नरक में जा रहे हैं। आणि किती लोक ही सुवार्ता न ऐकता नरकात जात आहे। प्रभु हमसे एक दिन लेकर देगा आणि एक दिवस प्रभू आपल्याकडून हिशोब घेईल। इसलिए हमें ये काम भी रोज करना है। आणि म्हणून हे काम आपल्याला दररोज करायचंय। उद्धार पाया हुआ एक एक कर्तव्य है, आणि तारण प्राप्त झालेल्या प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे। इसलिए ये कर्तव्य निभाने के लिए प्रभु आपको सहायता करे। आणि हे कर्तव्य पूर्ण करण्याकरता प्रभु आपल्याला सहाय्य करो। 12 बात बोला आणि 12 गोष्टी बोलल्या और एक बार याद रहने के लिए टाइम नहीं आणि पुन्हा एकदा बोलण्याकरता वेळ नाही और बहुत धीरे से बोला। आणि खूप हळू रीतीने गेलो पर आग में जो चलता है ऐसा फास्ट नहीं गया, आणि हॉलमध्ये जसं पटापट सांगतो तसं पटापट नाही गेलो बहुत धीरे से बोला। आणि खूप हळूहळू प्रभु सांगितलं। आपको बहुत आशीष दे। आणि प्रभू आपल्या प्रत्येकाला खूप आशीर्वाद देऊ। नया साल में रोज का काम रोज करने के लिए अच्छा निर्णय लेकर के आगे बढ़े। आणि नवीन वर्षामध्ये दररोजचं काम दररोज करण्याचा चांगला निर्णय असं पुढे चला। कितना बात बोला? किती गोष्टी सांगितल्या? 12 बात बोला। 12 गोष्टी। 12 बात कोई दिक्कत की बात है क्या? आणि या 12 गोष्टी पालन करायला काय अडचण आहे का? बहुत आसानी बात आणि खूप सोपं आहे, है, एकदम आसानी बात है, एकदम सोपं आहे सब करना। आणि सगळं करा। तो प्रभु सबको आशीष दे। आणि प्रभू तुमच्या सगळ्यांना आशीर्वाद देऊ। प्रभु को महिमा दे। प्रभूला गौरव मिळो। आमीन। आमीन।